आजच्या दिवसाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनानं झाली आणि मी निघालोय पुढचा स्पॉट तुम्हाला दाखवण्यासाठी। हा आहे आपल्या भोजनेवाडी शाळेमधील गणपती बाप्पा।
नमस्कार मंडळी, मी भूषण. पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पळसुंदे धरणाविषयी माहिती देणार आहे. आणि तर आता आम्ही ह्या रस्त्याने आलो. हा कच्चा रस्ता आहे खाली येण्यासाठी. कचरेवाडीच्या थोडे पाठीमागून आल्यानंतर हा रस्ता आहे आणि आपला हा काळा घोडा शाईन आपण इथेच पार्क करू. आणि इथून खाली अजून थोड्याशा अंतरावरती आपल्याला पळसुंदे धरण दिसेल. तर इथून पण थोडंसं दिसतंय. हे तुम्ही बघू शकता. इथे खाली हे धरणाचं पाणी आपल्याला दिसतंय. समोर ते उमरेवाडी गाव आहे आणि तिकडे वरती घाट चढून गेल्यानंतर माझं गाव फोपसंडी आहे तिकडे. तर नमस्कार. तर आता मी पळसुंदे धरणाच्या बंधाऱ्याच्या खालोखाल उभा आहे. तर तुम्ही पाहू शकता या धरणाच्या बंधाऱ्यावरून पांढरे शुभ्र पाणी अगदी संत गतीने वाहत आहे. तर इथे एक काका भेटले मला. त्यांनी थोडी मला धरणाची माहिती दिली, इथलं स्पॉट वगैरे. तर तुम्ही बघू शकता हे पळसुंदे धरण कृष्णवंती नदीवरती बांधलेलं आहे आणि या धरणाचा जलसाठा हा साधारणतः 1 TMC असा आहे. तर वरती गेल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये धरण दाखवतो. मी आता बंधाऱ्याच्या पायथ्याला उभा आहे. कुठले तुम्ही? सातेवाडीचं. हे खाली खोल आहे का जास्त? हो, खूप खोल आहे. मग तुम्ही काय इथं माशांसाठी आला का? मासे खेकडे आमचा व्यवसाय आहे. हां, रोजगारासाठी आमच्याकडे काही सोयी नाही आहेत. त्यासाठी आम्हाला काहीतरी कंदमुळे भाज्या वगैरे विकून वेळ मिळाला तर खेकडा मासे विकून काहीतरी आपली उपजीविका जगण्यासाठी काहीतरी करतो आम्ही. रोज येतात का तुम्ही इकडे? हो, रोज आमचा व्यवसाय आहे. 4-2 किलोचे भेटते विकायचे. हां, मग खेकडी वगैरे भेटतात का? हो, भेटत आहे. धन्यवाद काका. पहिलं धरण आहे अकोले तालुक्यामधील. अकोले तालुक्याचे भाग्यविधाते मधुकररावजी पिचड साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये हे पळसुंदे धरण साधारण उंची 25 फूट या ठिकाणी या धरणाची उंची आहे. आणि हे धरण 2018मध्ये याचं जलपूजन आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता पाठीमागे हे धरण जबरदस्त असं हे पाणी या ठिकाणी वाहत आहे संत गतीनं. आणि हा धरणाचा बंधारा आहे. मी बंधाऱ्याच्या खाली आहे आणि आता वरती गेल्यानंतर मी तुम्हाला धरणाचा जलसाठा दाखवणार आहे. हा फक्त बंधारा आहे. तर बघू शकता वरती गेल्यानंतर मी तुम्हाला थोड्याच वेळात मी वरती इथं बंधाऱ्यावरती गेल्यानंतर आपल्या धरणाचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. चला माझ्यासोबत व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आता मी हा रस्ता आहे धरणाचा बांधकामासाठी जो रस्ता केला होता त्या रस्त्याने आता वरती जात आहे. मी गाडी ॲक्च्युली वरतीच पार्किंग केलेली आहे. तर आता थोड्या वेळात इथं वरतं चढल्यानंतर तुम्हाला इथं पाठीमागं माझ्यावरती थोडासा बंधारा दिसतोय का? हा, हे बघा. हा इथे वरती गेल्यानंतर मी तुम्हाला फायनली आपल्या पळसुंदे धरणाचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे. चला माझ्यासोबत, चला कंटिन्यू करा. हे बघा, आता इथनं वर जातो मी. अजून बरंच वरती आहे खाली बंधाऱ्यापासून. फार घाम फुटला मला चालून जाऊ. चला. हे बघा, आता इथं मी धरणाच्या थोडं खाली पोचलो आहे. इथून वरती जायचं आहे मला. तर ही माझी वाट आहे. पाऊस आज उघडला आहे त्याच्यामुळं चांगलं आहे राव. चला, अगदी धरणाच्या बंधाऱ्याच्या खालोखाल पोचलो आहे आता. हा बघू शकता तुम्ही, हा पळसुंदे धरणाचा बंधारा. चला, वरती गेल्यानंतर मी 1-2 मिनटात तुम्हाला शूट दाखवतो. 2 मिनटात आपल्याला पळसुंदे धरणाचं दर्शन होईल. हे बघा, इथून वरती जातो. बघा,
नमस्कार मित्रांनो, मी भूषण आणि आज तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो हे पळसुंदे धरण. तुम्ही बघू शकता महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत हे लघु पाटबंधारे तलाव पळसुंदे याचं जलपूजन तुम्ही बघू शकता 2018मध्ये झालेलं आहे 8 सप्टेंबर आणि अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे. तर या आमच्या अकोले तालुक्याचे भाग्यविधाते मधुकररावजी पिचड साहेब यांच्या कालावधीमध्ये ते धरण पूर्ण झालेलं आहे. तर या ठिकाणी या उद्घाटनाचा हा बॅनर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तर तुम्ही पाठीमागे बघू शकता हा साधारणतः 1 TMCचा जलसाठा या ठिकाणी हे धरण कृष्णवंती नदीवर बांधलेलं आहे. कृष्णवंती नदीचा उगम हा इकडे बाळूबाईच्या डोंगरांमध्ये होतो आणि अतिशय खचदरीतून वाहत येऊन या नदीवरती हे पहिलं धरण बांधलेलं आहे पळसुंदे धरण. तुम्ही बघू शकता इकडे पाठीमागे भैरोबापासून अतिशय जवळ असलेलं ते धरण तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे मी. समोर उमरेवाडी गाव आहे. हवा पण सुटलेली आज खूप. व्हिडिओमध्ये आवाज तुम्हाला क्लिअर येत नसेल. तुम्ही बघू शकता सुंदर असं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतंय आणि जवळचा हा एक स्पॉट ते धरण इथं बघण्यासारखं आहे. तुम्ही बघू शकता हा धरणाचा बंधारा आहे. मी बंधाऱ्यावरती उभा आहे सध्या आणि इकडे या धरणाचा जलसाठा हा पळसुंदे गावाच्या पायथ्यापर्यंत गेलेला आहे. आणि उन्हाळ्यामध्ये पळसुंदे, उमरेवाडी, दुटेवाडी, कचरेवाडी तसेच सातेवाडी या गावांची तहान भागवणारं हे जलाशय ओळखलं जातं. तर तुम्ही बघू शकता ते पळसुंदे धरण. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पळसुंदे धरणाचा व्ह्यू दाखवतो. त्या ठिकाणी बघू शकता. आणि मित्रांनो फायनली आपण धरणाच्या बंधाऱ्यावरती पोहोचलेलो आहे. तर तुम्ही इकडे पाठीमागे पाहू शकता. मी तुम्हाला मगाशी जे पाणी दाखवलं हे बघा, इथून खाली संत गतीनं ते पाणी वाहत आहे. छान आहे यार, बघण्यासारखी फिलिंग येते. तुम्ही बघू शकता आता मी बंधाऱ्यावर आहे आणि पाठीमागं हा अवाढव्य असा दिसणारा पळसुंदे धरणाचा जलसाठा तुम्ही बघू शकता. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. जबरदस्त असा हा डॅम आहे बघण्यासारखा. तर तुम्ही येऊ शकता. चला तर आता मग आपला डॅम बघून झाला आहे. आता आपण परतीचा प्रवास करूया. पावसाचं पण वातावरण झालेलं आहे. वरती बघू शकता ढग पण काळे निळे झालेले आहेत. जोरात पाऊस आला तर आपल्याला भिजून टाकेन. आपण पांघरायला पण काय आणलं भेट तर बघा. तर मंडळी आपलं पळसुंदे धरण आता बघून झालेलं आहे. तर आता आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या RFC या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता जबरदस्त असं आहे पळसुंदे धरण. बघा पाठीमागे दिसतंय का नाही भारी. चला कमेंट आणि लाईक करा.